कंपनीतनं आलेला चार्जर आपण स्वतः रिपेरिंग केलेला आहे। 1 महिना कंपनीकडे हा चार्जर ठेवून होता। कस्टमर आलं तर दुपारी त्यांना दिलेला आहे आणि आपण त्यांना रिपेरिंग करून। नमस्कार मित्रांनो, हे दादा आपला व्हिडिओ एक बघितला iQube गाडीचा चार्जर रिपेरिंग करण्याचा। त्याने व्हिडिओ बघितला आणि आता हे दादा आपल्याकडे आलेले आहेत चार्जर घेऊन। हा बघा चार्जर। नमस्कार दादा। नमस्कार। काय प्रॉब्लेम सांगितलेला कंपनीत? हे मशीन बंद झाले आणि मशीन बंद झाल्यानंतर त्यांना मी 17 तारखेला चार्जर दिलता। मागच्या 28 तारखेला दिलता। मागच्या त्यांनी काय म्हटले की तुमचं सर्व्हिसिंग कमी आहे, सर्व्हिसिंग कमी आहे म्हटल्यानंतर पुढच्या सर्व्हिसिंगला तुम्हाला चार्जर एक्सचेंज करून मिळणार म्हणजे नवीन देतो म्हणजे एक्सचेंज करून देतो म्हणजे। आणि फक्त इथं हा एवढासा कट लागलाय, जे कुत्र्यांना चावले। वायर कट आहे का नाही आता तुम्ही आता पुढच्याला आपल्याला बंद आला आणि समजा वायर चांगले असेल जर मशीन बाद असेल तर कंपनीला अजून चार्जर दुरुस्त करता नाही असं गॅरंटी धरायचं। म्हणजे अजून तुमच्या गाडीला वॉरंटी आहे? वॉरंटी आहे ना, वॉरंटी आहे म्हणून तर सांगाले। वॉरंटी आहे म्हणून मी शोरूमला गेलेलो, हिला फक्त दात लागल्यात, आतली वायर कट झाल्या का नाही तुम्ही मायाच्या वायर तुम्हाला जास्त स्किल आहे त्याचं। ओके ठीक आहे, एवढाच हा प्रॉब्लेम आहे या दादांचा। शक्यतो हा प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह करून द्यायला पाहिजे होता, कारण किरकोळ प्रॉब्लेम असतात। त्यांनी अजून वॉरंटीमध्ये गाडी आहे द्यायला पाहिजे होतं, कारण यांना किती दिवस झाले? 1 महिना झाले की 28 तारखेला गाडी आपण केली। आता 17 तारखेला बदलून देतो म्हणून सांगितलं तर तिने काही दिलेलं नाही मला। व्हिडिओ माझ्या मित्राकडनं तुमचा व्हिडिओ आला, मग मी तुमच्याकडे भेट द्यायला। ओके या दादांना आपण चार्जिंग रिपेअरिंग करून देणार आहे 100%। ओके चला। आणि आता पूर्ण बंदच आहे ना? आता पूर्णच बंद आहे। ओके, लाईट वगैरे काहीच नाही? नाही, लाईट आहे, यात लाईट दिसते, इनपुट येतं इथं, तर हे बंद आहे। ओके आता ही वायर इकडनं आली असती तर काल असतं ना। आता तुम्ही काय असतं ना स्टेबलेटर काय असते वायर मी चेक करतो सोडा। ओके, तर वायर जर वायर असली खराब तर तुमचं हे जर खराब असलं तर कंपनीने हे बदलून द्यायला पाहिजे। बरोबर, मेन हे खराब आहे, कारण सांगितले तुमच्या वायरला कट झालाय त्यामुळे आम्ही बदलून देऊ शकत नाही। हे जर त्यांना फोटो पाडायचा असेल तर हा तुम्ही चार्जर रिपेअर एकदा केला, तुम्ही वायर साठी हे चार्जर 14,000 ला खरेदी करायला सांगायला हे सिद्ध बरोबर आहे, कारण तुम्हाला हे दुरुस्त करता येत नाही, हे कंपनीनं मान्य करायला पाहिजे। मान्य आता हे होत नाही म्हणून जरी हे जर चालू झालं मशीन तर तुम्ही सरळ गिरायकाने लोबाडाला। बरोबर। आणि आपण हा या कटवरच यांचा मी चार्जर रिपेअरिंग करून देणार 100%। जेवढं माझ्याकडं होतंय तेवढं मी तुम्हाला करून देतो। ओके चालेल, किती पण मिळेल काय केला? नमस्कार मित्रांनो, आपल्याकडे दुपारी हा रिपेअरिंगला आलता iQube गाडीचा चार्जर रिपेअरिंग करण्यासाठी। आता आपण हा रिपेअरिंग केलेला आहे। आता वाजल्या 10:30 आणि आपण आता हा चेक करणार आहे सक्सेस झालाय का नाही। 100% सक्सेस झालाय माझी खात्री आहे। चला तर बघूया आपण। हे बघा, हा रिपेअरिंग केलेला चार्जर आहे की नाही, हा गाडीला लावलेला आहे। चालू करूया खटका, इकडे खटका मारूया। कुठे येते? हां ओके, हाय काय ब्रँड इज ब्रँड। कसं आहे, नाद करायचं नाही। कसं आहे मित्रांनो, केलाय का नाही सांगा तुम्ही मला। खतरनाक कंपनीतनं आलेला चार्जर आपण रिपेअरिंग स्वतः केलेला आहे। कंपनीतनं आलेला चार्जर आपण स्वतः रिपेअरिंग केलेला आहे। 1 महिना कंपनीकडे हा चार्जर ठेवून होता। कस्टमर आलं तर दुपारी त्यांना दिलेला आहे आणि आपण त्यांना रिपेअरिंग करून दिलेलं आहे। आता 10:30 वाजलेले आहेत बघा, पाहू शकताय 56% गाडी चार्जिंग होत आहे। ये बघा पाठवून। आणि आता आपण हा चार्जर 1 तास ह्या गाडीला लावून ठेवणार आहे। धन्यवाद।